सांग की. नाहीत? कोण कोण होतं क्लासला त्या दिवशी? तू होतस ना? मग लिहिलेलं नाही का? मग वाचून सांग ना. हां, इज कॉल्ड ॲज युनिट. हां, काय त्याचा अर्थ काय मराठीत? व्हिडिओ बघा, तुम्हाला त्याशिवाय जमणार नाही. 1 दिवस बघायचं, 3 दिवस बघायचं नाही, तसं नाही चालणार. नाहीतर रोज क्लासला या ऑफलाईन, जेवढे दिवस होईल तेवढे दिवस. असं चालणार नाही. युनिटची डेफिनेशन काय? द स्टँडर्ड, म्हणजे जी आपण स्टँडर्ड वापरणार आहे. स्टँडर्ड यूज म्हणजेच काय? वापरणे. कशासाठी? फॉर मेजरमेंट. मेजरमेंट करण्यासाठी. कोणाचं मेजरमेंट करणार आहे? क्वांटिटीचं. काहीतरी मोजणार ना, क्वांटिटी. इज कॉल्ड ॲज युनिट. काय अवघड आहे डेफिनेशन त्याच्यात? कोणाचा अर्थ माहिती नाही, स्टँडर्डचा अर्थ माहिती नाही. स्टँडर्ड म्हणजे स्टँडर्ड. मेजरमेंट म्हणजे मोजणे. क्वांटिटी म्हणजे काय मोजतंय त्याला म्हणायचं क्वांटिटी. जे मोजतोय आणि मोजण्यासाठी जी स्टँडर्ड वापरणार आहे त्याला काय म्हणायचं? युनिट. एक्झाम्पल काय काय घेतलेले आपण? काय काय मोजता तुम्ही? हाईट, लेंथ, ब्रेड्थ, एरिया, हे सगळं काय झालं? एक्झाम्पल आपण घेतले सिंपल. 5 मीटर लेंथ मोजली समजा आपण, तर लेंथ मोजल्यानंतर 5 ही काय झाली? क्वांटिटी. आणि मीटर काय झालं? त्याचं युनिट. मीटरमध्ये मोजलं ना आपण, मग मीटर काय झालं? तुमचं युनिट. समजतंय? 100 रुपीज काय झालं? त्याचं युनिटच झालं. अजून पुढं क्वांटिटी युनिट झालं. युनिट झाल्यानंतर काय घेतलेलं? फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? जे नावात अर्थ आहे तेच लिहिलं आहे. जे फिजिकली मोजू शकतो, विच इज फिजिकली मेजरेबल, त्याला काय म्हणायचं? फिजिकल क्वांटिटी. काय डेफिनेशन आहे? क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड. जी मोजू शकतो. कॅन बीचा अर्थ काय? शकतो. इज कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. आता त्याच्यामध्ये 2 प्रकार. पहिल्यांदा कोणती? बेसिक क्वांटिटी म्हणजेच फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटलच काय नाव आहे त्याला? दुसरं नाव बेसिक क्वांटिटी. हां, फंडामेंटल किंवा बेसिक क्वांटिटी म्हणजे काय असतं? अशी क्वांटिटी जी ज्याच्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या कोणत्या क्वांटिटीवरती डिपेंड नसणार, त्याला काय म्हणायचं? फंडामेंटल क्वांटिटी. त्यालाच इंग्लिशमध्ये क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड. हा शब्द लक्षात ठेवायचा. डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट इज कॉल्ड ॲज फंडामेंटल क्वांटिटी. पुढं एक्झाम्पल काय बाबा त्याचे? भरपूर एक्झाम्पल होते. लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, करंट, इलेक्ट्रिक करंट, अजून लिमिनेस इंटेन्सिटी. इंटेन्सिटी हे कोणाच्या रिलेटेड असतं? लाईटच्या रिलेटेड. लाईट मोजतोय बाबा आपण काहीतरी. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे पदार्थ कशाचे बनलेले असतात? मॉलिक्युल्सचे, अणूंचे बनलेले असतात. मग अणूंचं जर आपण वजन मोजलं तर त्याला काय म्हणायचं? अमाऊंट ऑफ सबस्टन्स. लेंथ कशामध्ये मोजतो? मीटरमध्ये. मास कशामध्ये मोजतो? kgमध्ये. टाईम कशामध्ये मोजतो? सेकंदमध्ये. टेम्परेचर कशामध्ये? डिग्री सेल्सिअस, डिग्री केल्विन, डिग्री फॅरनहाईट. करंट कशामध्ये मोजतात? ॲम्पियरमध्ये. लिमिनेस इंटेन्सिटी कशामध्ये मोजायचं? कॅन्डेलामध्ये. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशामध्ये मोजायचं? मोलमध्ये, MOL. आता हे मोजण्यासाठी तुम्हाला दुसरं काही मोजावं लागलं का अजून? नाही. लेंथ मोजायला काय करणार तुम्ही? एक पट्टी घेणार, स्केल घेणार किंवा टेप घेणार आणि डायरेक्ट मोजणार. म्हणजे लेंथ मोजण्यासाठी आपल्याला दुसरं काही अजून मोजावं लागलं नाही. म्हणजेच लेंथ ही अशी क्वांटिटी आहे जी दुसऱ्या याच्यावरती डिपेंड नाही आहे. कशासाठी? त्याच्या मेजरमेंटसाठी. मग अशा क्वांटिटीला काय म्हणायचं? फंडामेंटल क्वांटिटी. समजतंय? दुसरं डिराइव्हड क्वांटिटी काय घेतलेलं? डिराइव्हड क्वांटिटी. डिराइव्हडचाच अर्थ काय? तयार केलेली क्वांटिटी म्हणजे काय? दुसऱ्यावरती डिपेंड असणार. आता याच्यातच चेंज करतो. क्वांटिटी विच डू नॉट कट करायचं. डिपेंड
ऑन एनी अदर क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट इज कॉल्ड ॲज डिराइव्ड क्वांटिटी. हीच डेफिनेशन आहे परत आहे. फक्त इथं शब्द काय कट करायचं आहे, डू नॉट कट करायचं आहे. समजतंय? मराठी समजतं का? थोडं थोडं. क्वांटिटी which depend on any other quantity for their measurement is called as derived quantity. आता त्याचे एक्झाम्पल भरपूर होते, तुम्हीच मला एक्झाम्पल सांगितलेले. बोला. एरिया, दुसरं आपण घेतलेला स्पीड. आता स्पीड आणि वेलोसिटीमध्ये मी फरक सांगितलेला तुम्हाला त्या दिवशी. अजून व्हॉल्यूम, अजून पण त्या दिवशी 5 एक्झाम्पल लिहिलते, एक्सप्लेन पण केलं तर सगळे. डेन्सिटी व्हिडिओ बघितलेला नाही आहे तुम्ही, फक्त आले तिथं. दोघं जणांनी व्हिडिओ बघितलेला नाही आहे, यांनी पण व्हिडिओ बघितलेला नाही आहे. हे आठवत नाही आहे, वसीमला आठवत नाही. त्या दिवशी तो झोपेत होता, भरपूर डोळे लाल करून आलता, बरोबर. हां, त्यांना पण तो पण काय व्हिडिओ बघितलेला नाही आहे, थोडासाच बघितला, अर्धाच बघितला आहे, फास्टमध्ये बघितलं आहे. बरं, सांगा एरिया काय, याच्या पुढं काय लिहिलं आपण. एरिया आपण कोणाचा मोजतो? रेक्टँगल, ट्रायंगल, सर्कल, बरोबर ना. हां, मग रेक्टँगलचा एरिया, आयताचं क्षेत्रफळ, मराठीमध्ये काय क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळाचा एरिया कसा असतो आयताचा? लांबी गुणिले रुंदी, मराठीमध्ये लेंथ इंटू ब्रेड्थ. म्हणजे अगोदर लेंथ मोजायला लागेल, नंतर काय मोजावं लागेल? ब्रेड्थ मोजावं लागेल. तुम्हाला एरियाचं उत्तर डायरेक्ट भेटेल का रे? नाही. त्याच्यासाठी तुम्हाला आधी या 2 गोष्टी मोजावं लागणार ना. लेंथ आधी सेपरेट मोजायची, ब्रेड्थ वेगळी मोजायची, नंतर त्यांच्या दोघांचं गुणाकार करायचा, मल्टिप्लिकेशन करायचं, आणि त्याच्यानंतर काय भेटणार? एरिया. मतलब ये एरिया निकालने के लिए आपको पहले क्या निकालना पड़ेगा? लेंथ का आंसर निकालना पड़ेगा. उसके बाद ब्रेड्थ, मतलब लंबाई और चौड़ाई, ये दोनों निकालना पड़ेगा. इसका मल्टीप्लिकेशन, गुणाकार करना पड़ेगा. उसके बाद क्या आएगा? एरिया का आंसर आएगा. उधर कैसा था? लेंथ निकालने के लिए डायरेक्ट अपन क्या कर सकते? टेप निकाल के डायरेक्ट मेजर कर सकते. मास के लिए केजी में डायरेक्ट मिल सकता है. वैसे इधर है क्या? नहीं. इधर का कैसे है? आंसर निकालने के लिए आपको 2-3 क्वांटिटी का मेजर करना पड़ता है. मतलब स्पीड, अभी स्पीड का यूनिट क्या है? किलोमीटर पर आवर, बराबर. किलोमीटर मतलब क्या रहता है? डिस्टेंस रहता है. डिस्टेंस अपॉन आवर. आवर मतलब क्या है? टाइम. मतलब स्पीड निकालने के लिए आपको पहले डिस्टेंस निकालना पड़ेगा, कितना कवर किया, और उसके बाद उसको कितना टाइम लगा. ये दोनों अगर मिले तो आपको क्या मिलेगा? स्पीड मिलेगा. इसकी वजह से इसको क्या बोलते? डिराइव्ड क्वांटिटी बोलते. डिराइव्ड क्वांटिटी का म्हणायचं कळालं का? ते मोजण्यासाठी, स्पीड ही क्वांटिटी मोजण्यासाठी तुम्हाला अगोदर डिस्टन्स आणि नंतर टाइम मोजावा लागतो, म्हणून त्याला काय म्हणायचं? डिराइव्ड क्वांटिटी. तसं इथं डिस्टन्स किंवा टाइम आपण डायरेक्ट मोजू शकतो, म्हणून त्याला काय म्हणायचं? फंडामेंटल क्वांटिटी. कळलं? आता डिस्टन्स, स्पीड आणि वेलोसिटीमध्ये मी फरक सांगितलेला. काय बोललेलो? समजा आपला हा क्लासचं लोकेशन आहे, इकडनं आपण गेलो समजा सापेकर चौकात, सापेकर चौक, त्याच्यानंतर गेलो इकडं चाकणला, बरोबर. इथं किती किलोमीटर आहे? 2 किलोमीटर. इकडे किती किलोमीटर आहे? 5 किलोमीटर. तर हे काय झालं आपलं? 2 किलोमीटर आणि 5 किलोमीटर डिस्टन्स झालं. मग डिस्टन्स किती टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल केलं? 7 किलोमीटर. टाइम किती लागला? समजा 1 तास लागला. 1 तासाला सेकंडमध्ये केलं तर किती येतात ते? 36,000 सेकंद किंवा 60 मिनिट्स. सेकंडमध्येच करू आपण, 36,000 सेकंद, बरोबर. मग आलं का ते किलोमीटर पर सेकंदमध्ये? हां, म्हणजे हे झालं तुमचं डिस्टन्स आणि हे टाइम. किलोमीटरला मीटर करता येईल आपल्याला, कन्वर्ट करता येतं ना किलोमीटरचं मीटर. मग शेवटी युनिट काय झालं तुमचं? मीटर पर सेकंद. युनिट म्हणजे काय? कशामध्ये मोजतोय? स्पीड आपण कशामध्ये मोजतो? मीटर पर सेकंडमध्ये. हे म्हणजे कसं? पुस्तकानुसार मीटर पर सेकंडमध्ये. पण आपण रेग्युलरली कशामध्ये मोजतो? किलोमीटर पर हावर. पर म्हणजेच काय? हे भागिले जे आहे ना, त्यालाच काय म्हणायचं? पर. किलोमीटर अपॉन
हॉवर असं आपण मोजतो, पण पुस्तकानुसार काय आहे मीटर पर सेकंद. हे झालं स्पीड. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, इकडनं डायरेक्ट हेलिकॉप्टर घ्यायचं आणि डायरेक्ट कुठं उतरवायचं चाकरला. हे काय झालं तुमचं डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंटचं जे डिस्टन्स आहे ट्रॅव्हल आहे ते काय असणार, कमी असणार ना. इथे किती किलोमीटर आहे 2 किलोमीटर, इधर किती नाही 5 किलोमीटर. तो ये डिस्टेंस डिस्प्लेसमेंट कम आएगा या ज़्यादा आएगा, कम आएगा. अंदाजे आपण पकडूया 4 किलोमीटर, कमी असणार ना. मग हे पण काय समजा वेलोसिटीच्या पुढे लिहिलं डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम. मतलब वेलोसिटी निकालने के लिए आपको क्या करना पड़ेगा, पहले डिस्प्लेसमेंट निकालो उसके बाद टाइम निकालो. ये दोनों अगर मेजर किए तो आपको क्या मिलेगा, वेलोसिटी मिलेगा. इसकी वजह से वेलोसिटी क्या है डिराइव्ड क्वांटिटी. कळते का. हां, मग डिस्प्लेसमेंट किती आली आपली समजा 4 किलोमीटर आणि टाईम कमी लागला आपल्याला 36 सेकंद नाही लागला, अर्धा लागला समजा. 36,000 नाही लागले समजा 18,000 सेकंद लागले. किलोमीटरला परत याला पण मीटरमध्ये करता येईल आणि सेकंद तर सेकंदच आहे. म्हणून आपण काय म्हटलेलो स्पीडचं युनिट पण काय आहे मीटर पर सेकंद आणि वेलोसिटीचं युनिट पण काय आहे मीटर पर सेकंड. पण ॲक्च्युअलमध्ये फरक कळाला का काय, याचा फॉर्म्युला काय आहे स्पीडचा डिस्टन्स भागिले टाईम आणि याचा ओरिजिनल फॉर्म्युला काय आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. दोघांमधला फरक कळाला. ठीक आहे. वॉल्यूम लांबी गुणिले रुंदी गुणिले ऊंची, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाइट. मतलब वॉल्यूम निकालने के लिए पहले लेंथ मेजर करो, ब्रेड्थ मेजर करो, हाइट मेजर करो. ये तीनों अगर मेजर किए तो वॉल्यूम मिलेगा. मतलब ये कौन सा क्वांटिटी हो गया डिराइव्ड या फंडामेंटल डिराइव्ड क्वांटिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय होता मास अपॉन वॉल्यूम एम अपॉन व्ही. डेन्सिटी काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मास किती kg त्याचं मास आहे आणि वॉल्यूम काढावं लागेल, त्यावेळेस आपल्याला काय भेटणार त्याची डेन्सिटी भेटणार आहे. आपण एवढं झालं दोन्ही फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी. कमीत कमी तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. आता याचा अभ्यास कसं करायचा, त्या डेफिनेशन्स पाठ करायच्या, फंडामेंटल क्वांटिटीचे सगळे एक्झाम्पल पाठ करायचे, त्याचे सगळे युनिट पाठ करायचे, डिराइव्ड क्वांटिटीचे सगळे एक्झाम्पल. टोटल बहुत जास्त एक्झाम्पल आहेत ना याचे. आपण याचे एक्झाम्पल लिहिले नाही ना वाटतं, कुठपर्यंत आलं तर स्टार्ट लास्ट. हां, याचे 5च एक्झाम्पल घेतलेले. याच्यात अजून एक्झाम्पल आहेत, हे एक्झाम्पल सोडून अजून दुसरे एक्झाम्पल आहेत आणि हे त्यांचे काय झाले युनिट झाले. तुम्हाला विचारणार कसा क्वेश्चन त्या दिवशी सांगितलेलं, व्हॉट इज युनिट ऑफ डेन्सिटी. डेन्सिटीचं युनिट सांगा. पहिला ऑप्शन kg डिवाइडेड बाय मीटर स्क्वेअर, दुसरा ऑप्शन मीटर स्क्वेअर अपॉन kg, तिसरा ऑप्शन kg अपॉन मीटर क्यूब आणि चौथा ऑप्शन नन ऑफ दिस. आता तुम्ही काय करता, मी तुम्हाला पेपरच्या वेळेस सांगेल, जास्त करून नन ऑफ दिस किंवा ऑल ऑफ दिस असलं तर तेच असतं. पण दरवेळेस तसं नसतं. दरवेळेस म्हणजे जास्त करून बोललं, जास्त करून म्हणजे 100 पैकी 80 वेळा. आता हे 80 पैकी नाही आहे, हे 20 वेळेपैकी आहे. आता याच्यातला ऑप्शन तुम्हाला माहिती पाहिजे. डेन्सिटीचं युनिट काय आहे, फॉर्म्युला काय आहे मास अपॉन व्हॉल्यूम. मास कशामध्ये मोजतात kg मध्ये आणि व्हॉल्यूम कशामध्ये मोजतात मीटर क्यूबमध्ये. मग त्याचं युनिट काय आलं kg अपॉन मीटर क्यूब. मग याला तुम्ही टिक मार्क करणार आणि 1 मार्क घेणार. तुम्हाला त्याचे आन्सर बघा सगळं सेम सेम दिसतंय ना, म्हणून परवडत नाही. ते लिहिलेलं परवडतं, काहीतरी काळं केलं तर आपल्याला मार्क पडतात. याच्यात कसं आहे हे सगळं सेम सेम दिसतं आणि कोणते घेणार. आणि जे आपल्याला उत्तरं सांगायला येतात ते खूप हुशार असतात, ते त्या सब्जेक्टचे नसतात तरी त्यांना तुम्हाला येडं बनवतात. वर्किंग मुलं आहेत नाही, हां याचं उत्तर ए आहे, याचं उत्तर बी आहे. तुम्हाला माहिती का तो फिजिक्सचा टीचर आहे का केमिस्ट्रीचा टीचर आहे का मॅथ्सचा टीचर आहे. मॅथ्सच्या शिक्षकाला हे थोडी येत असणार आहे, समजते. त्यामुळे जो शिक्षक आहे तुम्हाला कमीत कमीत म्हटलं फिजिक्सला कोण आहे आपल्याला क्लास टीचर, केमिस्ट्रीला कोण आहे तेवढं तरी नावं माहिती पाहिजे. आणि फिजिक्सचा टीचर आला तरच त्याचं ऐका, नाही तर दुसरं कोणतरी येईल आणि तो उत्तर सांगेल तुम्ही अरे सरांनी सांगितलंय, तसलं नाही चालणार. त्याचं सांगितलेलं बरोबर आहे का नाही खोटं आहे आपल्याला काय माहिती. कळतंय. ठीक आहे. हां बरं, तुम्हाला जे नव्हते त्यांना कळालं का फंडामेंटल क्वांटिटी डिराइव्ड क्वांटिटी काय. मराठीत कळालं का, इंग्लिशमधलं जाऊ दे, मराठीत कळालं का फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय. कळालं म्हणतात आणि विचारलं की गप्प बसतात. हां
अवलंबून नसणारे क्वांटिटीला काय म्हणायचं? फंडामेंटल. जी डायरेक्ट मोजता येईल त्याला काय म्हणायचं? फंडामेंटल क्वांटिटी. जी मोजण्यासाठी काहीतरी अजून एक्स्ट्रा मोजावं लागतं, दुसरी क्वांटिटी मोजावं लागते, त्याला काय म्हणायचं? डिराइव्हड क्वांटिटी. एक्झाम्पल लक्षात राहतील थोडेफार, 3 4 तरी. लेंथ, मास, टाईम तर सोपं आहे. लेंथ आणि टाईम तर सोपं आहे. हां, आणि इकडचं कोणतं तरी एरिया, डेन्सिटी, विन्सिटी, तुम्हाला ते लेंथ आणि टाईम सोडून जो पण शब्द आठवेल ते सगळं काय? ते दोन्ही शब्द ते काय? डिराइव्हड क्वांटिटी आहे. ठीक आहे, पुढं जावा. त्याच्यानंतर युनिट म्हणजे काय? स्टँडर्ड युज्ड फॉर. ऑफ नाही, ऑफ. फॉर म्हणजे काय मराठीमध्ये? च्यासाठी. म्हणजे युनिट मोजण्यासाठी जी स्टँडर्ड गोष्ट आपण वापरतो त्याला काय म्हणायचं? युनिट. कळलं? क्वांटिटी मोजण्यासाठी, सॉरी, युनिट मोजण्यासाठी नाही, क्वांटिटी मोजण्यासाठी आपण जी स्टँडर्ड गोष्ट वापरतो त्याला काय म्हणायचं? युनिट. हां, युनिटचं एक्झाम्पल तुम्हाला असं विचारणार, हां 5 kg आहे. इफ पर्सन, असं विचारणार क्वेश्चन, इफ मास ऑफ अ पर्सन इज 5 kg, देन kg इज व्हॉट? याच्यातलं kg म्हणजे काय ते सांगा. पहिलं एक, दुसरं क्वांटिटी, दुसरं स्टँडर्ड, सी युनिट, आणि डी ऑल ऑफ दिस. हां, काय क्वेश्चनचं उत्तर? हां, युनिट ना. क्वेश्चन कळला का? इफ मास ऑफ अ पर्सन इज 5 kg, एखाद्या पर्सनचं म्हणजे माणसाचं वजन किती आहे? वजन 5 kg आहे. तर त्यातलं ते kg इज व्हॉट? त्यातलं kg म्हणजे काय ते सांगा. त्यातलं kg म्हणजे काय? युनिट आहे. ठीक आहे, समजतंय? हां, आणि 5 म्हणजे काय? आता मी क्वेश्चन चेंज करतो. देन 5 इज व्हॉट? क्वांटिटी. कळलं का? क्वांटिटी म्हणजे काय आणि युनिट म्हणजे काय? हां, समजलं? ठीक आहे. आता सिस्टीम ऑफ युनिट्स. सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या युनिट आहेत, म्हणजे सिस्टीम आहेत मोजण्यासाठी, युनिट मोजण्यासाठी. पहिले कोणती सिस्टीम रे? CGS. पहिल्यांदा आपण काय मोजतो याच्यामध्ये? सी मध्ये लेंथ, हे लक्षात ठेवायचं. जी मध्ये काय मोजतो? मास. आणि एस मध्ये काय मोजतो? टाइम. सेकंड फुल फॉर्म नाही विचारला मी. जी सी म्हणजे आपण काय मोजतो? लेंथ मेजर करते इसमें. सी में क्या मेजर करते? लेंथ. जी में क्या मेजर करते? मास. एंड एस में क्या मेजर करते? टाइम. अभी इसका फुल फॉर्म, सी मतलब क्या? लेंथ में मेजर करने के लिए सी नाम से स्टार्टिंग होने वाला क्या रहता है? सेंटीमीटर. मतलब सेंटीमीटर असणार ते. सेंटीमीटर. मास मोजण्यासाठी जीचं नावाचं काय आहे? ग्रॅम. आणि टाइम मोजायला एस नावाने काय आहे? सेकंद. हे झालं सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद. पहिली सिस्टीम. दुसरी सिस्टीम MKS. लेंथ मोजायची आहे एम मध्ये. काय असणार? लेंथ मेजर करना है और उसका नाम स्टार्टिंग में क्या है? एम है. मतलब क्या रहता है? लेंथ किस किस में मेजर कर सकते हैं? लेंथ मेजर करने के लिए अब हम कौन सा यूनिट यूज कर सकते हैं? सेंटीमीटर, मीटर, अजून मिलीमीटर. तुमच्या कंपनीमध्ये कशामध्ये मोजता तुम्ही? इंचमध्ये? मायक्रोमीटर. अजून? मायक्रोमीटर, मिलीमीटर एकच झालं. पुढं तुम्ही कंपनीत काम करता असं म्हणू नका. कंपनीत काम कसं करतात? मेजरमेंटच्या रिलेटेड आहे का कोण? का वेगळं काम आहे तुमचं सगळे? कोण आहे का मेजरमेंट? व्हर्नियर कॅलिपरवरती तुम्ही मोजता किंवा डिजिटल कॅलिपर व्हर्नियर कॅलिपरवरती मोजता. त्यामध्ये लेंथ कशामध्ये असते तुमची? लिमिट, फिट, टॉलरन्स शब्द ऐकलाय का? टॉलरन्स शब्द ऐकलाय? टॉलरन्स नाही ऐकला? कामामध्ये नाही आहे टॉलरन्स शब्द, नाही आहे कामामध्ये. बरं, मेजरमेंट तुम्हाला समजा जर सांगितलं या पेनाची लेंथ 10 सेंटीमीटर आहे, असं बघितलं कधी? 100 mm प्लस मायनस 0.5 mm असं बघितलंय? हां, बघितलंय? हां, मग हे 100 mm काय?
जे आपले ॲक्च्युअल लेंथ आहे ही आपली 100 mm पाहिजे. आता बनवताना आपण एक्झॅक्ट 100 mm बनवू नाही शकत, चुकतं ना कधी कधी बनला. प्लस मायनस 0.5 mm अगर गलती हो गया तो चलेगा. हे प्लस मायनस 0.5 mm काय आहे, टॉलरन्स आहे. टॉलरन्स म्हणजे तुम्ही तेवढी चूक करू शकता. याचा अर्थ काय, 100 प्लस 0.5 म्हणजेच 100.5 mm पर्यंत तुम्ही बनवलं तरी चालतं. आणि 100 मायनस 0.5 99.5 mm. मतलब समजा बनवलं तुम्ही गोष्ट तर 99.5 बनवलं तरी चालेल, 99.56 बनवलं तरी चालेल, 99.7 चालेल, 99.8 चालेल, 99.9 चालेल, 100 चालेल, 100.1 चालेल, 100.2 चालेल, 100.3 चालेल, 100.4 चालेल आणि 100.5 पण चालेल. एवढ्या सगळ्या तुमची याच्यामध्ये जर तुमचा रेंजमध्ये जर तुम्ही जॉब बनवला तुमचा, तर तुमचा जॉब काय आहे, ॲक्सेप्ट आहे. याच्यापेक्षा कमी 99.5 पेक्षा कमी जर बनवला किंवा 100.5 पेक्षा जास्त बनवला तर तुम्ही जे काय करणार आहे तो रिजेक्ट करणार आहे, स्क्रॅप. समजतंय? यालाच काय म्हणतो आपण, टॉलरन्स प्लस मायनस. तर आता समजलं ते काय. हां, मग मी काय विचारतो तुम्हाला की लेंथ मेजर करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी कोणत्या कोणत्या असतात, सेंटीमीटर, मीटर, मिलीमीटर, इंच, फूट, यार्ड, हे सगळं तर झालं. इंच, फूट, यार्ड तर आपण कधी करतच नाही. इंचमध्ये कोण काम करतं, जे Volkswagen किंवा आपले जे फॅब्रिकेशनवाले त्यांचं काम जास्त असतं. कंपनीमध्ये काम मायक्रॉनमध्ये असतं ना, बरोबर ना. 1 mm म्हणजे किती मायक्रॉन, 1000 मायक्रॉन. 1 mm म्हणजे किती मायक्रॉन, 1000 मायक्रॉन. आपल्या कंपनीमध्ये काम कशात असतं, मायक्रॉनमध्ये असतं. 1 mm म्हणजे किती मायक्रॉन, 1000 मायक्रॉन. कळतंय, तेवढं बारीक असतं ते. मग आता हे एम म्हणजे काय असतं, लेंथ मोजायला मिलीमीटर, के म्हणजे काय किलोग्रॅम किंवा केजी, आणि एस म्हणजे काय सेकंड. त्याचा फुल फॉर्म कळाला, मिलीमीटर, किलोग्रॅम आणि सेकंड. तिसरी सिस्टीम FPS. एफ म्हणजे काय फूट. हे पण हे बघा, हे फूट म्हणा, मिलीमीटर म्हणा किंवा सेंटीमीटर म्हणा, या तीनही में क्या मेजर किया है हमने, लेंथ मेजर की आहे. जी, इथला जी, हा के किंवा हा पी, या तिन्हीमध्ये आपण काय मेजर केलं आहे, मास मेजर केलं आहे. पाऊंडमध्ये मोजलं तरी चालतंय, किलोग्रॅममध्ये मोजलं तरी चालतंय किंवा ग्रॅममध्ये मोजलं तरी चालतं. समजतंय? म्हणजे आपण याच्यामध्ये काय मेजर करतोय, वजन मेजर करतोय. मराठीमध्ये वजन. ॲक्च्युली ते खरं तर वस्तुमान आहे, पण आपण जनरली काय म्हणतो, वजन. आणि एस म्हणजे काय, ते इकडं टाईम मेजर करतो. म्हणून मी तुम्हाला काय बोललो स्टार्टिंगला की पहिल्यांदा आपण काय मोजतो, लेंथ. दुसऱ्यांदा आपण काय मोजतो, मास. आणि तिसऱ्यांदा आपण काय मोजतो, टाईम. आणि त्याच्यानंतर त्याचे प्रत्येकाचे फुल फॉर्म आहेत, फूट, पाऊंड आणि सेकंड. आणि चौथं काय, S.I म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड. त्याचं काय फुल फॉर्म नाही आहे, किंवा सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल असं त्याचा फुल फॉर्म आहे. त्याच्यामध्ये कसं असतं, वैयक्तिक म्हणजे प्रत्येकाने आपलं आपलं तयार केलेलं, कंपनीनुसार प्रत्येक कंपनी आपलं आपलं स्टँडर्ड तयार करणार. समजतं? हे 4 प्रकार आहेत तुमचे मेजरमेंटचे सिस्टीम ऑफ युनिट्स. कळलं? आता क्वेश्चन कसा येईल याचा, विच ऑफ किंवा विच इज सिस्टीम ऑफ युनिट्स, याच्यातलं कोणतं सिस्टीम ऑफ युनिट आहे असं सांगा. पहिलं CKS. दुसरं ते काय करतात, मुद्दाहून असं मिक्स करतात, CKS. FPG. तिसरं FPS. चौथं IS. कोणतं उत्तर आहे? सगळं सेम सेम वाटतंय, म्हणून अभ्यास करावा लागेल. हे काय वाटतंय, सेंटीमीटर, किलोग्रॅम, सेकंद. बनवलं. सेंटीमीटर काय लेंथ आहे, किलोग्रॅम आणि सेकंद असं नाव आहे का, सेंटीमीटर, किलोग्रॅम, सेकंद. सेंटीमीटर इकडे, किलोग्रॅम इकडे. त्यांनी काय केलं बनवताना पेपरला, दोन्ही एकत्र दिलं. कन्फ्यूज कसं करतात कळलं का, म्हणून पाठ करायचं. FPS नाव आहे ना, आन्सर तुमचं काय आहे,
फूट पाऊंड सेकंद. FPG काय आहे का? IS नाही आहे, SI होतं. आणि CKS नाही आहे, CGS आहे. समजतंय? असं ते क्वेश्चन विचारणार. म्हणून मी तुमचं काय घेतोय, हे असं डिटेलमध्ये घेतोय. मी तुम्हाला असं नाही दिलं की 10 क्वेश्चन दिले आणि ते पाठ करा बोललो, तसली सिस्टीम नाहीच आहे. हाच क्वेश्चन मी लगेच चेंज करू शकतो. हे CKSच्या जागी दुसरं काहीतरी, याच क्वेश्चनला मी 100 प्रकारे बनवू शकतो. कळलं? बनवणारे जे पेपर काढतात ते काही एवढे येडे नाहीत की जे रेडीमेड क्वेश्चन आन्सर आहेत त्याचे तसे डायरेक्ट कॉपी पेस्ट करायला. ते त्यांचं स्वतःचं बनवणार, रिपीट होणारच नाही. आणि तुम्ही जर नेटवरती गेले, आजकाल तर पण एका चॅप्टरचे तुम्हाला किती पाहिजे तेवढे अनलिमिटेड क्वेश्चन भेटतील पहिल्याच चॅप्टरवरती. आता या पुस्तकावरतीच आहे ना, मागं 60 क्वेश्चन आहेत. या पुस्तकाच्या मागं 60, एका चॅप्टरचे 60 क्वेश्चन. ते टेकमॅक्सचं घेतलं त्याच्या मागं 60 क्वेश्चन. कुठले करायचे आणि किती पाठ करायचे? पाठ करायचंच नाही. पाठ काय करायचं, याचा फुल फॉर्म आपण जसा अभ्यास करतो तसं करायचं. CGSचा फुल फॉर्म काय? सेंटीमीटर ग्रॅम सेकंड. MKSचा फुल फॉर्म काय? मिलीमीटर किलोग्रॅम सेकंद. FPSचा फुल फॉर्म काय? फूट पाऊंड सेकंद. असा पाठ करा. पाठच करायचं. तर MCQ क्वेश्चन आन्सर पाठ नाही करायचे. समजलं? हे लिहून घ्या. सिस्टीम ऑफ युनिट्सचे हे क्वेश्चन लिहून घ्या 4. याला काय म्हणायचं? या साईला सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल, और त्याचं दुसरं नाव काय? इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. व्यवस्थित लिहा, शॉर्टकटमध्ये नको, व्यवस्थित लिहा. हां, आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक क्वांटिटीचं, जेवढे पण क्वांटिटी आहेत ना, फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी, तेवढ्या प्रत्येकाचं काय करायचं आहे, त्याचं इथं नाव लिहायचं, त्याचा फॉर्म्युला लिहायचा, त्याचा सिम्बॉल लिहायचा आणि त्याचं LMT फॉर्म लिहायचा. आता LMT फॉर्म म्हणजे काय बघा, इकडे लक्ष द्या. LMTचं फुल फॉर्म काय? L कोणाच्या रिलेटेड आहे? लेंथ. हे M कोणाच्या रिलेटेड आहे? मास. आणि T म्हणजे काय? टाईम. लेंथ, मास आणि टाईम च्या रिलेटेड लिहायचे आपल्याला. बघा, एक समजून घ्या, व्यवस्थित लिहू नका काय. एक मिनिट बघा. पहिलं फिजिकल क्वांटिटी आपली, समजा आपण काय मोजलं? लेंथ. काय मोजली? लांबी मोजली. कशामध्ये मोजली? लांबी. आता लांबी मोजण्यासाठी लक्ष द्या, लांबी मोजण्यासाठी काय फॉर्म्युला असतो का रे? लांबी मोजायला काही फॉर्म्युला असतो का? नाही ना, डायरेक्ट मोजतो ना, डॅश. त्याला काही फॉर्म्युला नाही आहे. मग आता या तिघांपैकी आपण इथं काय मोजलं? लेंथ मोजली. मग मी LMT फॉर्म कसा लिहायचा असतो बघा. L लिहायचं, M लिहायचं आणि T लिहायचं. लेंथ मोजताना तुम्ही या तिघांपैकी काय मोजलं? लेंथच मोजली. किती वेळा मोजली? एकदाच. मग इथं 1 लिहायचं. मास मोजलं का? लेंथ मोजताना समजा मला इथून एवढी लेंथ मोजायची, इथून एवढी, मी काय घेणार? टेप घेणार आणि डायरेक्ट मोजणार. त्यासाठी मला मास मोजायची गरज आहे का? टाइम मोजायची गरज आहे का? नहीं. लेंथ अगर मेजर करना रहेगा तो इधर से इधर टेप मेजर कर सकते ना डायरेक्ट. उसके लिए मास और टाइम दोनों की ज़रूरत नहीं है, बरोबर. मास काय किती वेळा मोजलं? 0 वेळा. आणि टाइम पण किती वेळा मोजलं? 0 वेळा. हा झाला त्याचा LMT फॉर्म, लेंथचा LMT फॉर्म. तुम्हाला क्वेश्चन कसा विचारणार? व्हॉट इज द LMT फॉर्म ऑफ लेंथ? लेंथचं LMT फॉर्म सांगा. पाठ करायची गरज नाही. आत्ता मी जसं लिहिलं ना तसं करायचं. तुम्हाला पाठ काय करायचं माहिती काय? LMT फॉर्म नाही करायचा, हे फॉर्म्युले पाठ करायचे. आता लेंथला काही फॉर्म्युला नव्हताच. तुम्ही साधं सिंपल कॉमन सेन्स लेंथ मोजायला काय असतं? लेंथ एकदा मोजली, मास 0 वेळा मोजला आणि टाईम 0 वेळा मोजला, मग तुमचं LMT फॉर्म काय झालं? हे झालं. आता लेंथ फिजिक्समध्ये आपण कशामध्ये मोजतो? सगळं मीटरमध्ये. कशामध्ये मोजतो? मीटरमध्ये. मग त्याचं सिम्बॉल काय झाला? मीटर. कशामध्ये मोजलं? मीटरमध्ये. म्हणून त्याचं काय लिहिलं? सिम्बॉल छोटा M. मोठा M नाही, हा कुठला M आहे? छोटा M आहे. कळालं का पहिलं? हां. दुसरं लिहून घेऊ नका, फक्त लक्ष द्या. 2 नंबर मास मोजलं मी समजा, तर मास मोजायला पण काय करावं लागतं का आपल्याला? फॉर्म्युला. वजन मोजायचं मला, काय करणार? वजन काट्यावरती जाणार आणि उभं राहणार. फॉर्म्युला काय आहे का? नाही. आता मास मोजताना मी लेंथ, यस, मास आणि टाइम पैकी काय काय मोजलं सांगा. लेंथ किती वेळा? 0 वेळा. मास एकदा आणि टाइम 0 वेळा. समजलं LMT फॉर्म? त्याचं युनिट काय असतं? मास कशामध्ये मोजतो?
kg मध्ये. समजलं? कळतंय का? तिसरं टाईम. टाईमचा पण काय फॉर्म्युला नसतो. लेंथ किती वेळा येणार? 0 वेळा. मास किती वेळा? 0 वेळा. आणि टाईम किती वेळा? एकदा. टाईम कशामध्ये मोजतात? सेकंदमध्ये. 3 समजले का? सोपेत. चौथं एरिया. कुठला पण एरिया घ्या, रेक्टँगलचा एरिया घ्या. चला, रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला सांगा. क्षेत्रफळ, आयताचं क्षेत्रफळ, लेंथ इंटू ब्रेड्थ, एल इंटू बी. बरोबर? हां, आता इथं किती वेळा लेंथ मोजली? एकदा. ही ब्रेड्थ पण काय झाली? एका प्रकारची लेंथच झाली ना. ब्रेड्थ पण काय झाली? एका प्रकारची लेंथच झाली. म्हणजे असं मोजलं आणि असं मोजलं, मोजलंच ना. हां, मग आता LMT फॉर्म सांगा. लेंथ, मास आणि टाईम. लेंथ किती वेळा मोजली एरिया मेजर करण्यासाठी? एकदा का दोनदा? ही पण एका प्रकारची लेंथच झाली आणि ब्रेड्थ पण एका प्रकारची काय झाली? लेंथच झाली. मतलब एरिया मेजर करने के लिए ये दोनों की ज़रूरत है ना. इसको भी लेंथ कह सकते हैं और इसको भी लेंथ कह सकते हैं. ब्रेड्थ भी एक प्रकार का क्या है? लेंथ ही है. मतलब लेंथ कितनी बार मेजर किया? 2 बार. तो लेंथ स्क्वेअर. मास 0 वेळा, टाईम 0 वेळा. एरियाचं युनिट काय येणार? याचं समजा मीटर आहे आणि याचं पण काय आहे? मीटर आहे. मीटर इंटू मीटर काय येतं? मीटर स्क्वेअर येतं. मग युनिट काय झालं त्याचं? मीटर स्क्वेअर. समजतंय? 5वं व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? व्हॉल्यूम म्हणजे काय मराठीत? घनता. असं म्हणायचो ना आपण. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, एल इंटू बी इंटू एच. हे पण कशामध्ये मोजलं? मीटरमध्ये आणि मीटरमध्ये. किती वेळा आलं मीटर? मीटर क्यूब. मग सिम्बॉल काय झाला त्याचा? मीटर क्यूब. एल, एम आणि टी. मास मोजलं का? 0 वेळा मोजलं. टाईम 0 वेळा मोजलं. लेंथ किती वेळा मोजली? 3 वेळेस. याला पण लेंथ म्हणायचं, याला पण लेंथ म्हणायचं. किती वेळा मोजली? 3 वेळेस. समजतंय का? LMT फॉर्म कसं तयार करायचं कळलं? आता मला सांगा, तुम्ही हे पाठ करू शकता का? पाठ L0, M0, T1 असं लक्षात राहील का? तुमचं काय लक्षात ठेवायला लागणार? हे फॉर्म्युला लक्षात ठेवायला लागणार. त्यावेळेस हे करता येईल. हे पाठ करू शकता का? नाही. आणि हे पोरं काय करतात? हे पाठ करत बसतात. हे पाठ होऊ शकतं का? हे 5 तुम्हाला मी आत्ता 5 तास देतो. 5 तास मला फक्त हे 5च पाठ करून दाखवा. 5 तासामध्ये नाही होणार ते पाठ. उलटं पालटं केलं की संपलं तुमचं खेळ. 6वं डेन्सिटी. आपण मोजली मगाशी. काल आपण डेन्सिटीचा फॉर्म्युला घेतलेला. डेन्सिटी कशाने डिनोट करतात? रोनी. याला काय म्हणायचं? RHO, रो. 9 सारखं काढायचं, मराठीतला 9. रो म्हणजे मास. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? मास अपॉन व्हॉल्यूम. मास भागिले व्हॉल्यूम. मास कशामध्ये मोजायचं? मास झालं ना वरतीच. कशामध्ये मोजलंय? kg मध्ये मोजले. आणि व्हॉल्यूम कशामध्ये मोजतात? हे बघा वरती दिलंय, मीटर क्यूब. kg अपॉन मीटर क्यूब असं आलं. आता नीट बघा. एल, एम आणि टी याचं युनिट तर झालं आपलं. kg अपॉन मीटर क्यूब भेटलं. सिम्बॉल आणि युनिट सारखंच असतं. कळलं? आता LMT फॉर्म. एल म्हणजे काय असतं रे? लेंथ आहे. आता इथं लेंथ मोजलेली आहे बघा. इथं मीटर क्यूब आहे. लेंथ मेजर केलेली आहे. पण ती मेजर केलेली कुठे आहे? अंशामध्ये आहे का छेदमध्ये आहे? छेदमध्ये आहे. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर में ना नीचे आहे. ये ऊपर आहे नीचे? नीचे. हे जर खाली असेल ना, असं खाली जर असेल तर ह्याला जर वरती गेलं तर हे काय होतं? 3 + 3 काय होतं? -3 होतं. म्हणजे इथं तुम्ही लेंथ मोजलेली आहे, पण ती मोजताना तुम्ही याच्यासारखी मोजली का? बघा इथं कसं आलं? सरळ सरळ आलं ना. हे मीटर क्यूब फक्त मीटर क्यूब आहे. डिवाइडमध्ये आहे का? भागिलेमध्ये आहे का? नाही ना. हे भागिलेमध्ये आहे ना, डिवाइडमध्ये आहे. मग डिवाइडमध्ये जर असेल ना तर इथं लिहिताना करताना काय करायचं? इथं हे मीटर क्यूब वरती गेल्यावर काय होतं? -3 होतं. म्हणून तुम्ही लेंथ मेजर केलेली आहे, 3 वेळेस केली, पण ती भागिलेमध्ये केली, म्हणून इथं काय लिहिणार लिहिताना? -3. मास किती वेळा मोजलंय? हे एम म्हणजे मास ना. बघा वरतीच दिले. एम म्हणजे काय? मास. इथं मास मोजलंय ना. kg आलं म्हणजे मास आलं. आता हे भागिलेमध्ये आहे का वरती आहे? वरती आहे ना. खाली आलंय का? वरती आहे. मग वरती म्हटल्यावर काय लिहायचं?
एकदा मोजले. हेच जर खाली आलं असतं तर काय लिहिलं असतं? -1 लिहिलं असतं. समजतंय? हे kg जर खाली असलं असतं तर काय लिहिलं असतं? -1. म्हणजे थोडक्यात काय, जर व्हॅल्यू खाली भागाकारामध्ये असेल तर ती लिहिताना काय करायची? मायनसमध्ये. आता याच्यामध्ये टाइम मोजला का आपण? डेंसिटी मेजर करने के लिए टाइम की ज़रूरत है क्या? उसके लिए क्या ज़रूरत है? मास एंड वॉल्यूम. मास मेजर किया और वॉल्यूम मेजर किया, उसके लिए टाइम की ज़रूरत है क्या? नहीं. तो टाइम क्या करेंगे? 0. समजलं LMT फॉर्म? कळालं का? हां, मग मला सांगा तुम्ही आता काय पाठ करणार? हे फॉर्म्युले पाठ करणार ना. आणि असं नाही की हे फॉर्म्युले फक्त या सब्जेक्टसाठी आहे. तुम्ही पुढच्या वर्षी आले ना, मी इथूनच सुरू करणार आहे. मागच्या वर्षी आपण शिकलो डेन्सिटीचा फॉर्म्युला सांगा. सर मागच्या वर्षी 10 दिवसापूर्वीच लक्षात नाही राहते. तर तुम्ही काय करणार? परत त्यावेळेस त्रास होईल. आत्ताच नीट लिहा, आत्ताच नीट पाठ करा. व्हॉल्यूम, डेन्सिटी सगळं रिपीट आहे. 7वं वेलॉसिटी. वेलॉसिटी कशाने डिनोट करतात? छोट्या व्हीनी. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता? आत्ताच तुम्ही लिहिलता. फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट शॉर्टकट हेलिकॉप्टरचं डायरेक्ट डिवायडेड बाय काय? टाईम. डिस्प्लेसमेंट म्हणजेच ते डिस्टन्सच एका प्रकारे. डिस्टन्स कशामध्ये मोजतात? मीटरमध्ये. टाईम कशामध्ये मोजतात? सेकंदमध्ये. आता मीटर पर सेकंद आलं. L, M आणि T. लेंथ मेजर केली का रे? डिस्प्लेसमेंट पण काय झाली? एका प्रकारची लेंथच झाली ना. मीटर आलं म्हणजे लेंथ आली. मग मीटर कुठे आहे? वरती आहे का खाली आहे? वरती आहे. मग मीटर आले म्हणजे किती येणार इथं? 1 लिहिणार का -1 लिहिणार? 1 लिहिणार. मास आहे का याच्यामध्ये? आता कन्फ्युजन काय होतं? सर मास M आणि हा छोटा m मिक्स झाला ना. याच्या अगोदर छोटा m म्हणजे आपण काय घेतलेलं? मास घेतलेलं. हे मीटर आहे का मास आहे? मीटर आहे. कन्फ्युजन होतं. त्यामुळे लक्षात ठेवा, इथं छोटा m म्हणजे मास नाही. हे डिस्प्लेसमेंट आपण युनिट लिहिलंय. आपण ॲब्रिवेशन म्हणजे सिम्बॉल नाही लिहिला. आपण काय लिहिलं? याचं युनिट. डिस्प्लेसमेंट कशात मोजतात? मीटरमध्ये. हे मास नाही आहे. काय? मीटर भागिले सेकंद. मास किती वेळेस आहे? 0 वेळेस आहे. आणि टाईम किती वेळेस आहे रे? -1 आहे. खाली आहे ना. हे वरती गेल्यावर काय होणार? -1. आणि याचं युनिट काय झालं? मीटर पर सेकंद. हे मीटर असं लिहितो वाटलंच तर. समजतंय? कळलं का? आता वेलॉसिटी झालं. तसंच स्पीड याच्या रिलेटेड आपण हे झालेले आहेत म्हणून परत घेतले. स्पीडचा फॉर्म्युला स्पीड कशाने डिनोट करतात? समजा यसने. डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स कशामध्ये मोजायचं? मीटरमध्ये. टाईम कशामध्ये मोजायचा? सेकंदमध्ये. सेमच आलं ना हे ने. लेंथ किती वेळा आली? एकदा. मास किती वेळा आलं? 0 वेळा. आणि टाईम किती वेळा आलं? एकदा आले, पण ते खाली आहे म्हणून वरती गेल्यावर काय आलं? -1. युनिट सेमच आहे. मीटर पर सेकंद. वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी आणि स्पीडचं युनिट एकच आहे. LMT फॉर्म पण एकच आहे, पण फॉर्म्युला वेगळा आहे. याचा फॉर्म्युला काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. याचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्समधला फरक मी मगाशी सांगितला. कळलं? लिहून घ्या.